जेवढं सहकार्य करता आलं पाहिजे तेवढं केलं पाहिजे. पण काही नमुनेला खतरनाक असतात, ते कोणत्याही कामाच्या मंदात असतात, त्याला चांगलं दिसत नाही. एक गावात असाच होता, त्याला कोणाचं चांगलं नाही दिसत. पण त्याला मरता मरता कदर आली. त्यानं गावातल्या लोकांची भेट घेतली. म्हणे गळे हो, मी लय गावाला गावाले, आता मरता मरता एक काम करा, मला कोणी खांद्यावर नेजू नका. लोक म्हणत मग म्हणे एक दोर आणजा, माय पायाला बांधा, मला घासत नाही जा गावात. लोक म्हणत जमला. आता पायाला दोर बांधला आणि गावातून फरफटत न्यायला लागले. हा मेल्यावर सारं गाव पायाला होतं. सारं गाव, ते गाव कीर्तनात येत नव्हतं, पण ते पायाला सारं गाव होतं. भांडणं उद्या भांडणं, अरे जे कीर्तनात नसतात ते भांडणात असतात. भांडणं पाहण्याकरता कीर्तनात नाही, पण भांडणात बरोबर वळत न्यायला लागलं. सारं गाव होतं, सारं गाव. आणि तिकडून पोलीस लोकांची गाडी आली, सारं गाव गाडीत टाकून जेलात न्यायला अकोल्याला. जेलात नेले लोक. आणि ते मग एकामेकाला म्हणत रामभाऊ गळे हे कसं काय झालं. तो म्हणे काय मग त्या साहेबाला विचारलं. पोलीस साहेब आले, साहेब इकडे यावर. काय आम्हाला जेलात कसं काय बजेट आला, आम्हाला काही समजून नाही राहिलं. साहेब म्हणत तो माणूस होता की तुम्ही घासत चालवून जा, तो 2 दिवसा अगोदर येऊन गेला माझ्याजवळ आणि त्याला सांगलं सारं गाव मला मारायला उठेला. मला जर काही झालं तर सर्वस्वी गाव जबाबदार नाही. तो जिवंत होता तर गावाला काव आणला त्यानं, आणि मरता मरता सारं गाव जेलात टाकून गेला. काय कामाचं जीवन आहे ते.